खूप आहेत महाराष्ट्रात, आजही आहेत, त्याआधी होते, पण बाळासाहेब ठाकरे एकच. सर, आत्ताचं एकूण राजकारण बघता आणि युवा पिढीचा, जसं मगाशी सांगितलं गेलं की राजकारण म्हणजे वाईट आहे, राजकारण म्हणजे सगळंच खराब आहे, या सगळ्या नवीन युवा पिढीला हे राजकारण, सशक्त युवा पिढीला सशक्त राजकारण उभं करता येईल का? कारण या मंचाचा हेतूच हा आहे की सशक्त राजकारणी तयार झाले पाहिजे, सशक्तपणे संसद चालली पाहिजे. मग आत्ता जी आव्हानं आहेत, म्हणजे ज्याने 8 पक्ष फिरून आलाय असाच माणूस पक्षांतर बंदी समितीचा अध्यक्ष होतो, तर अशा सगळ्या एकूण काळामध्ये, अशा सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये आपल्याला असं वाटतं का की ही युवा पिढी या आव्हानांना पेलू शकेल? आणि पेलण्यासाठी आपण यांना काय सांगाल? तुमच्या प्रश्नाचा रूप मला समजला. त्याच्यावर मी सकाळी आज माझं भाष्य केलेलं आहे, हेच बोललो मी. म्हणजे अत्यंत भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा प्रमुख करण्यासारखं आहे. अँटी करप्शन ब्युरो म्हणजे जो सगळ्यात भ्रष्ट अधिकारी पोलीस खात्यामध्ये आहे, त्याला अँटी करप्शन ब्युरोचा प्रमुख करणं, अशा प्रकारच्या नेमणूक आहेत. नैतिकता अजिबात राहिली नाही हा याचा अर्थ आहे. मग युवकांनी राजकारणात, आणि हम करे सो कायदा, आम्ही करू, आम्हाला कोण विचारणार? पूर्वी अशा प्रकारे प्रश्न विचारले जात होते आणि ते ऐकणारे राज्यकर्ते होते. तुम्ही अटलजीने ऐकलेलं आहे, अडवाणी साहेब ऐकत होते, आम्ही पाहिलं हे सगळं. VP सिंग ऐकत होते, राजीव गांधी विरोधकांचं ऐकत होते. काँग्रेस पक्षामध्ये तर परंपराच होती ती की आपल्या विरोधी सूर आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. पण दुर्दैवानं आज आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये हे चित्र राहिलेलं नाही, म्हणजे अजिबात नाही. किंबहुना प्रत्येक गोष्ट जी आहे ही लोकशाही विरोधीच करायची, ही प्रवृत्ती या राज्यात, देशात कधीच नव्हती ना. तुम्ही जेव्हा ही युवा संसद म्हणताय, ती युवा संसद का म्हणता? का या देशाला एक संसद आहे, ज्या संसदेमध्ये मी गेल्या 22 वर्ष आहे, पण गेल्या 6 वर्षामध्ये ती संसद वाटत नाही मला. तिथे विचार मांडले जात नाहीत, भूमिका मांडल्या जात नाहीत. फक्त आवाज कसा एकमेकांचा, गळा कसा आवळायचा, ह्यावरच कारस्थानं सुरू असतात. याला संसद म्हणत नाही. लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर ज्याला आपण म्हणतो, ते मंदिर खरोखर राहिलं आहे का? अजिबात राहिलेलं नाही. देशात, आपला भारत देशात काय, देशात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही कुठे आहे? सगळ्यात मोठी लोकशाही, याच्यावर कोणी चर्चा करत नाही. सरळ सरळ या महाराष्ट्रामध्ये पक्षांतर घडलेलं आहे. एक पक्ष ताकदीच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या दहशतवादाने एक पक्ष फोडला आणि ते दुसऱ्या पक्षात गेले. घटनेचं 10वं शेड्यूल सांगताय की डिस्क्वालिफाय, अपात्र ठरायलाच पाहिजेत, तरीसुद्धा त्यांना पात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापासून ते विधानसभा अध्यक्षापर्यंत यंत्रणा जेव्हा राबवल्या जातात आणि परत ज्याने हे सगळं खून केलं आहे, या खुनाला मदत केली आहे, हा साथीदार आहे खुनाचा, त्याला तुम्ही त्या संपूर्ण खुनी महामंडळाचा अध्यक्ष करताय. आज कुठे देशामध्ये लोकशाही आहे? इतकी नकारात्मक परिस्थिती असेल तर अशा नकारात्मक वातावरणात या सगळ्या युवकांनी राजकारणात यावं नाही, यायला पाहिजे. आमच्यासारखी माणसं अजूनही का टिकून आहेत? आम्हाला आशा वाटते की हे चित्र बदलायचं असेल तर या नवीन लोकांनी राजकारणात आलं पाहिजे, आवाज उठवायला पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे, आपला मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे, आपल्या कुटुंबात, आपल्या गावात, आपल्या शहरामध्ये ही जागृती केली पाहिजे. हेच जर त्या गटारात वाहून जायला लागली ही तरुण मुलं, उठसूट हे नारे द्यायचे, काही काय चाललं आहे देशामध्ये? तरुणांना नोकरी नाही आहे, रोजगार नाही आहे, विद्यापीठ हे बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने आहेत. या देशाचे प्रमुख म्हणतात पकोडे तळा, आणि आमचे लोक टाळ्या वाजवतात पोरं, त्यांना आनंद वाटतो याच्यामध्ये. हे कोणाला चुकीचं बोलतात असं वाटत नाही. आणि ते जर बोलत असतील कोणी अशा प्रकारे तर त्यांना बाजूला केलं जातं, किंवा त्यांचा काटा काढला जातो, किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो, किंवा त्यांना मूर्ख ठरवलं जातं. गेल्या आपल्या ब्रिटिश काळामध्ये सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था नव्हती, हे मी सांगतो नेहमी.
यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते असं लोक म्हणायला लागले. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, मग ते काँग्रेसच्या वेळेला सांगायचे, या काँग्रेसींपेक्षा इंग्रजी बरे होते. पण आज दुर्दैवानं आम्ही ज्या पक्षासाठी लढत होतो त्या पक्षाच्या बाबतीमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी आम्हालाही बोलावं लागतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आता आपण ओघाने घेतलात की एखादा जर माणूस बोलत असेल तर पहिल्यांदा एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा दुसऱ्या टप्प्यावर